नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत मस्त असे खुसखुशीत पोह्यांचे पापड। एकदम खुसखुशीत होणारे आणि तळल्यावर एकदम कमी तेलकट होणारे असे पापड कसे बनवायचे ते बघूया। तर हे असे पापड बनवण्यासाठी इथे एक बाउल भरून पोहे घेतलेत मी। आपण जे पोहे करतो खाण्यासाठी रोज नाश्त्याला तेच पोहे इथे एक बाउल घेतलेत। आता आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे आहेत। तर पोहे भाजण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि तिच्यामध्ये हे पोहे टाकून घेऊ। आता पोहे एकसारखे हलवत आपल्याला थोडेसे सोनेरी रंगावर होईपर्यंत किंवा खमंग असा भाजल्याचा वास येतो तेवढे होईपर्यंत भाजत राहायचे। आणि अगोदर हे थोडेसे लूज असतात, भाजल्यानंतर कडक होतात। मस्त भाजून झाल्यावर आणि थंड केले की मग आणखी कडक होतात। हे असे एकसारखे हलवत आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे। आता इथे भाजून झालेत आपले पोहे, एक वेळेस हलवून घेऊ याला। जास्त वेळ एका जागी ठेवायचे नाही, नाहीतर लगेच जळतात ते पटकन, म्हणून एकसारखे हलवत भाजून असे थंड करून घेतले तिथे पोहे। आणि थंड झाल्यावर एकदम कुरकुरीत असे तयार झालेत आपले पोहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडे थोडे आपण हे पोहे दळून घेऊ। मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेत थोडेसे पोहे आणि आता हे दळून घ्यायचे। जेवढं शक्य होईल तेवढं बारीक याचं पीठ करून घ्यायचं आहे आपल्याला। आता इथे दळून झाली आपली एक बॅच। इथे परात घेतली आहे आणि त्याच्यावर चाळणी घेतली आहे। त्याच्यामध्ये हे दळून घेतलेलं पीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि याला चाळून घ्यायचं हलक्या हाताने। वरती थोडेसे कण राहिले तर ते परत दुसऱ्या बॅचसोबत दळून घ्यायचे। आता दुसरी बॅच पण याचप्रमाणे दळून घेऊ आणि आपले सगळे पोहे याप्रमाणे दळून आणि चाळून घेऊ। इथे बघू शकता तयार झाले आपलं पोह्यांचं पीठ हे। आता आपल्याला हे पीठ मोजून घ्यायचे म्हणजे आपल्याला पाणी घालण्यासाठी अंदाज येईल। तर मेजरिंग कपनं मी हे पीठ मोजून घेते। तुम्ही घरातल्या कुठल्याही वाटीनं मोजून घेऊ शकता। तर इथे 1 कप भरला आहे पूर्ण आणि राहिलेलं पीठ पण आपण मोजून घेऊ। हे पीठ पाव कप भरले म्हणजे सगळं मिळून आपलं 1.25 कप पीठ झाले। आता गॅसवर एक कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। आपलं पीठ 1 कप आणि पाव कप भरले म्हणून त्यासाठी आपण 2.5 कप पाणी घेणार आहोत। 1 कपासाठी 2 कप आणि पाव कपासाठी अर्धा कप, म्हणजे दुप्पट पाणी घ्यायचं आहे जेवढं आपलं पीठ भरतं त्याच्या। आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची 1 चमचा किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पापड खार टाकते 1 चमचा। चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला। पापड खार पण खारट असतो, मग त्या अंदाजाने मीठ घालून घ्या। पापड खार घातल्याने मस्त असे फुलतात आपले पापड। आता याच्यामध्ये 1 चमचा भाजून बारीक केलेली जिरा पावडर घातली आहे आणि हे पांढरे तीळ आहेत, अर्धी वाटी पांढरे तीळ घातले याच्यामध्ये। आता या पाण्याला उकळी आली आहे। तर पाण्याला उकळी आली की तयार पीठ याच्यामध्ये टाकून घ्यायचं। सगळं एकदमच टाकायचं, याच्या गाठी वगैरे अजिबात होत नाहीत। आणि असं हलवून घ्यायचं किंवा तुम्ही लाटण्याने हलवलं तरी चालेल। आपण पिठलं हटतो तसं हटवून घेतलं तरी चालेल। असं सगळं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे, अजिबात कुठे पांढरं पीठ राहायला नको। सगळं मसाल्यासोबत एकजीव झालं पाहिजे। याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आता याला झाकून ठेवू आपण, 2 मिनिट झाकून ठेवू। 2 मिनिटानंतर बघू शकता मस्त वाफ निघाली, म्हणजे आपलं पीठ छान उकडलं असेल। याला एकदा मिक्स करून घ्यायचं। सगळीकडून मिक्स करून परत एकदा झाकून ठेवायचं याला 2 मिनिटासाठी। आता परत इथे 2 मिनिट झालेले आहेत आणि आता आपलं हे पीठ तयार आहे। खूप जास्त वेळ लागत नाही याला शिजण्यासाठी, आपण अगोदर भाजून घेतलेलं असतं आणि पोह्यांच्या पिठाला जास्त वेळ लागत नाही। इथे थोडा वेळ झाकून ठेवलं होतं। आता हे परातीत ओतून घेऊ आपण। एकदम झटपट होतात हे पापड।
आता याला थोडंसं असं मिक्स करून घेऊ. खूप जास्त गरम आहे अजून, म्हणून असं उलटण्याने गरम मिक्स करते. थोडंसं थंड झालं मध्यम की मग याला हाताला थोडंसं तेल लावून असं उंडा मळून घ्यायचा. याचा जेवढं शक्य होईल तेवढं मळून घ्यायचं पीठ आणि याचे आता गोळे बनवून घेऊ किंवा उंडे. जसे लहान मोठे तुम्हाला पापड पाहिजेत त्या आकाराचे गोळे बनवून घ्या. हाताला पाणी किंवा तेल लावून याचे गोळे बनवून घ्यायचे. याला खूप जास्त तेल लावण्याची गरज नसते या पिठाला. आता असे एकसारख्या आकाराचे गोळे बनवून घेऊ याचे. एकदम मस्त आणि खुसखुशीत होतात हे पापड. आता इथे पापड करण्यासाठी मी एक कापड अंथरलं आहे आणि असे साबुदाण्याची पिशवी असते ती कापून घेतली आहे. ती थोडीशी कडक असते म्हणून साबुदाण्याची पिशवी घेतली आहे. आणि याला तेल वगैरे काहीच लावलेलं नाही आहे. तेल लावण्याची अजिबात गरज नाही, तसेच निघतात हे पापड. आणि इथे पुरी यंत्रावर आपण याला असे पापड करून घेऊ. दाबून असं प्रेस करून घ्यायचं. जेवढं शक्य आहे तेवढं प्रेस करून घ्यायचं म्हणजे पातळ होतो आपला पापड. बघू शकता एकदम मस्त पापड झाला आपला. आणि तुमच्याकडे जर पुरी यंत्र नसेल तर तुम्ही लाटून पण करू शकता हे पापड. लाटून पण खूप पटकन होतात. बघू शकता मी तेल वगैरे काहीच लावलेलं नाही आहे पिशवीला, तरी पण एकदम पटपट निघत आहेत. पोळपाटावर जरी लाटले तरी चालतात हे पापड. बघू शकता एकदम मस्त असे एकसारखे पापड होत आहेत आपले. आणि आपल्या पिठाला कलर पण छान आला आहे. आणि पापड खार घातलेला असल्यामुळे ते फुलतात पण एकदम मस्त असे. पण पापड खार घातल्यावर एक लक्षात ठेवायचं, मीठ थोडंसं कमी घालायचं कारण पापड खार खारट असतो. याप्रमाणे आपण पापड करून घेऊ. आणि या पापडांना अजिबात उन्हाची गरज नसते वाळवण्यासाठी. घरातच फॅन खाली म्हटलं तरी वाळतात आणि एकदम पटकन वाळतात. एका दिवसात वाळून होतात हे पापड. फक्त थोडंसं ऊन दाखवून घ्यायचं नंतर, म्हणजे वर्षभर टिकायला व्यवस्थित राहतात. नाही तर तशी वाळण्यासाठी उन्हाची गरज नाही. इथे करून झालेत आपले सगळे पापड. बघू शकता मस्त असे पापड झालेत. आणि जोपर्यंत करत होते तोपर्यंतच हे पलटी होतील असे पण झालेत. सगळ्याच्या कडा सुटले आहेत. इथे मस्त असे आपले पापड बनवून झालेत. तुम्हाला जसे जाड पातळ पाहिजे तसे करू शकता. बघू शकता लगेच उलटत आहेत, अजिबात चिकटत नाहीत हे कापडाला. आता याला मी एक दिवस घरात वाळवलं आणि थोडंसं गॅलरीमध्ये 2 तास सकाळी उन्हात ठेवलं. तर आपले पापड एकदम मस्त असे वाळून तयार झाले तिथे. आणि रंग पण छान आला आपल्या पापडाला. आपण जे तीळ घातले होते ते पण प्रत्येक पापडावर मस्त दिसत आहेत. खूप छान असे पापड झालेले आहेत. आता आपण तळून बघू. तेलात टाकल्याबरोबर 2-3 पट फुलतो हा पापड. आणि खायला एकदम टेस्टी लागतो. बॉबी जसे असतात ना तसाच लागतो खायला. एकदम मस्त असा खुसखुशीत आणि टेस्टी होतो हा पापड. बघू शकता तेलात टाकल्याबरोबर फुलला आहे मस्त. तेल मात्र व्यवस्थितच गरम करून घ्यायचं पापड तळताना. टाकल्याबरोबर पापड 2-3 पट फुलतो मस्त. आणि खूप कमी मेहनत लागते हे पापड करायला. अगदी एकट्या माणसाला अर्ध्या तासात होतात तेवढे, आपण जेवढं प्रमाण घेतलं होतं तेवढे पापड करून. आणि बघू शकता इथं मस्त असे खुसखुशीत आपले पापड 2-3 पट फुललेत आणि एकदम खुसखुशीत झालेले आहेत. आणि तेलकट पण खूप जास्त झालेले नाही आहेत. आणि तुम्हाला जर हे पापड तळून नसतील खायचे तर तुम्ही भाजूनसुद्धा खाऊ शकता. भाजून पण एकदम मस्त लागतात. मी तुम्हाला भाजून पण दाखवते. बघू शकता असं गॅसवर भाजून घ्यायचं. किंवा तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये ते एकदमच मस्त भाजले जातात. तुम्हाला तळूनच खायला पाहिजे असंही काही नाही. तुम्हाला तेलकट नको असेल तर भाजूनसुद्धा खाऊ शकता. भाजूनसुद्धा एकदम मस्तच लागतात. कोणत्याही पद्धतीने खा, तळून खा, भाजून खा, दोन्हींची चव अप्रतिम लागते.
तर असे पापड तुम्ही पण नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्यावर